हा तर नमस्कार मित्रांनो, सध्या आपण जे आहे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे काम बघतो आहे दिग्रजच्या स्टेशनवर ची आजची अपडेट आहे. सगळ्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण विदर्भ आणि मराठवाड्याला कनेक्ट करणारा आपला हा जो प्रोजेक्ट आहे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे, तर आता आपण सध्या इथून 50 फूट अंतरावरती आहोत. आपण बघू शकता की या ठिकाणी रोजच्या रोज ट्रक जे आहेत ते अपलोडिंगसाठी येत आहेत आणि ते कशा काय घेऊन येत आहेत. तर ते मित्रांनो स्लीपर जे आहेत ते आपल्याला घेऊन येताना दिसतात. तर स्लीपरचा जो स्टॉक आहे हा या दिग्रजच्या स्टेशनवरती मित्रांनो आता या ठिकाणी होतोय. आणि आता ज्या सगळ्या गाड्या बघू शकतो आपण ट्रक जे आहेत, तर ह्या स्लीपर कुठून आल्या आहेत तर त्या दौंड मित्रांनो दौंड तालुक्यातून आपल्या दिग्रज या स्टेशनवरती येत आहे. आणि स्लीपर सोबतच आपण बघू शकता की आता हा 2 किलोमीटरचा स्टॉक जो आहे तर तो स्लीपरचा लागलेला आहे. आणि ही मशीन बघा, या मशीनने जी आहे क्रेन मशीन ती काल पंक्चर झाली वाटते बहुतेक साधारणतः. तर ह्या याच्यामध्ये ह्या स्लीपरचा स्टॉक इकडे केलेला आहे. तर ह्या सगळ्या आपल्या ह्याच्यामध्ये ह्या फिट होतात स्लीपर या कड्यामध्ये, आणि या क्रेनच्या माध्यमातून त्या खाली केल्या जातात. आणि इकडं बघू शकता आपण की त्या म्हणजे माझ्या उजव्या साईडला या पटऱ्या पण रेल्वेच्या मित्रांनो आलेल्या आहेत. आणि तिथं पूर्वी जे आहे तर आता कारण ट्रक जेवढे येत आहेत तर त्याही साईडला आपण जे क्वार्टर आहे तर तिथेही आपल्या स्लीपर आपल्याला खाली होताना दिसत आहे. आणि हे बघू शकता की रोज सकाळी जे आहे तर दौंड इथून याच्यातून आपल्या इथं स्लीपरचा स्टॉक येत आहे. मागे काही स्टॉक जो आहे तर हा 40गाव इथून पण आपल्याला आलेला दिसतो. आणि सध्या ही ट्रकची जे आहे मित्रांनो, यानंतरही खाली जे आहे तर दिवसभर ट्रक हे येतच असतात. हे आनंद ट्रेलर ट्रान्सपोर्ट मोठ्या मोठ्या ट्रेलरच्या माध्यमातून आपण ह्या स्लीपर आलेल्या बघतो. आणि आता पूर्वी याच्या 3च लेअर होत्या, परंतु आता लेअरिंग जे आहे तर ते आपल्याला वाढत असलेल्या दिसतात. हे MH28B म्हणजे इंद्रायणी एक्सप्रेस आहे. तर ह्या ज्या म्हणजे ट्रक आहेत मित्रांनो तर MH28 आहेत पासिंगचे. आणि तो जो आहे तो MH40चा ट्रक आहे, त्याच्यावरती जय महाराष्ट्र लिहिलेला आहे. म्हणजे MH40 MH28 या भागातून आपल्या स्लीपर जे आहेत तर या दिग्रस परिसरामध्ये आपल्याला येत असलेल्या दिसतात. तर आता हा स्टॉक दिवसेंदिवस वाढतो आहे. आणि दिग्रस परिसरातील काम आपण पाहतो, दिग्रस आणि दारव्हा आणि यवतमाळ हे 72 ते 74 किलोमीटरचा जो आहे तर तो एक बेंच आहे. त्याच्यामध्ये हा फेज त्याला 74 किलोमीटर मध्ये जे दारव्याला आहे ट्रॅक लेअरिंगचं मित्रांनो काम सुरू झालेलं आहे. आणि आता अवघ्या काही दिवसातच पण आपल्या दिग्रस मध्ये हे काम सुरू होईल. ट्रक 6 लेअर माल त्याच्यामध्ये आपल्याला भरलेला दिसतो. आणि सगळ्या ज्या आपल्या दिग्रस पासून दुसऱ्याकडे काम केव्हा सुरू होणार हे कामाची आता इथली सिच्युएशन आपण बघू शकतो. तर त्याही साईडला मित्रांनो काम जे आहे तर ते आता त्याचं आपण काय म्हणू त्याला टनलचं काम ते पण आपल्याला सुरू असलेलं दिसतं. हे ट्रक बाहेर गावून येऊन आता जे आहे तर या ठिकाणी त्या आपलं वेटिंग करत असताना आपल्याला दिसतात.